नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्याचे दिवस अस्वस्थतेचे आहेत. समाजमन ढवळून निघालेलं आहे आणि सामाजिक वस्त्र, एक सामाजिक वीण असते, ती आता काहीशी उसवायला लागली की काय असं वाटावं अशी स्थिती आहे. सगळंच अजून संपलेलं आहे आणि आशा राहिलेली नाही अशातला भाग नाही आहे. पण हे पण खरं आहे की वेळीच सगळ्या संवेदनांची जाणीव आपल्या सगळ्यांना झाली पाहिजे, त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि म्हणूनच एकीकडे मराठा मोर्चे आपण बघितले, एक पर्व बघितलं आपण मराठा मोर्चांचं, ज्याची नोंद नेहमीच आपल्यासमोर राहणार आहे. त्यानंतर काही मोर्चे यायला लागले, ज्याची सुरुवात म्हणता येईल की नाशिकमधला ओबीसी मोर्चांच्या अनुषंगाने झाली. अर्थात त्या मोर्चाला काही प्रमाणात एक मर्यादा होती. पण पुढील काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये, त्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये, बीडमध्ये ओबीसी आणि दलित समाज स्वतंत्र किंवा एकत्रितरित्या मोर्चे काढतायत, ज्यांना एक बहुजन मोर्चा अशा प्रकारची ओळख असणार आहे. आणि त्याचं घोषवाक्य सुद्धा ठरलेलं आहे, नवे पर्व बहुजन सर्व. जर का ही अशी एक मांडणी, नवीन बहुजनवादी मांडणी होणार असेल, तर मग आतापर्यंत झालेले मोर्चे आणि हे मोर्चे वेगळे काय आहेत? बहुजन कोण आहेत? बहुजनांमध्ये मराठ्यांचा समावेश होतो की नाही? या मोर्चांची गरज काय होती जी आता नवीन निघणार आहेत ते? या सगळ्या अनुषंगाने आपल्याला संवाद साधणं अपेक्षित आहेत. चर्चा असण्यापेक्षा हा संवाद आहे, अनेक बाजू समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. यावर आपल्यासोबत मान्यवर सहभागी होणार आहेत. पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी कोणते मुद्दे घेऊन आपण पुढे जाणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आता या दलित बहुजन मोर्चांचं कारण काय? या मोर्चांमागे नाशिकमधला प्रक्षोभ आहे का? मराठा मोर्चांना प्रत्युत्तर म्हणून हे मोर्चे आहेत का? दलित ओबीसींना एकत्र काय यावंसं वाटतंय? मराठेतर ध्रुवीकरणाची ही सुरुवात आहे का? हे मुद्दे आहेत. तुम्हाला सुद्धा या चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती आपण जाऊ शकता. आपला प्रश्न आहे, सध्याच्या सामाजिक परिस्थितीमुळे बहुजन समाजाला असुरक्षित वाटत आहे का? जरूर व्यक्त व्हा. तुम्हाला सुद्धा जे वाटेल ते जरूर व्यक्त व्हा. चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत आहेत मान्यवर. माझ्यासोबत इथे स्टुडिओमध्ये आहेत अविनाश महातेकर सर, रिपाई आठवले गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. केवळ रिपाई पुरता ही झाली त्यांची राजकीय ओळख, पण रिपाई वगैरेच्या पलीकडे आंबेडकरी चळवळीतलं एक मोठं नाव आहे अविनाश महातेकर सर. त्यांच्या शेजारी आहेत आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आहेत. चळवळीमध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेले आहेत. आंबेडकरांच्या स्मारकासाठी सुद्धा ते विशेष आग्रही होते. याशिवाय आपल्यासोबत आंबेडकरी चळवळीतला एक युवक कार्यकर्ता आहे सिद्धार्थ मोकळे, आत्मभान संघटनेचा अध्यक्ष आहे सिद्धार्थ, त्याचंही स्वागत. पुण्याहून आपल्यासोबत आहेत संजय सोनवणी, जातीय राजकारणाचे अभ्यासक, ओबीसी राजकारणाचे अभ्यासक. सचिन खरात त्यांच्या शेजारी आहेत. सचिन रिपाई खरात गटाचा अध्यक्ष आहेत आणि चळवळीमध्ये ते कार्यरत असतात. सगळ्यांचं स्वागत. मी महातेकर सरांपासून सुरुवात करेन. वयाच्या ज्येष्ठतेनुसार आपण जाऊयात त्या अर्थानं. महातेकर सर, हे आता मोर्चे एक नवीन बांधणी होते की काय असं वाटायची सारखी स्थिती आहे. काय खतखत आहे मनामध्ये? साधारण 2 महिन्यापूर्वीपासून मराठा मोर्चांना सुरुवात झाली आणि या मोर्चांचं आंबेडकरी चळवळीतील आम्ही सर्वांनीच स्वागत केलं. आम्ही काय त्याला फार आडकाठी किंवा त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात ॲट्रॉसिटीचा मुद्दा सोडला तर इतर मागण्यांना आम्ही अगदी मनापासून पाठिंबा वगैरे पण दिलेला आहे. या मोर्चांचं माध्यमातून सुद्धा प्रचंड कौतुक झालं. थोडीफार त्याच्याविषयी म्हणजे आकडेवारी किंवा या संदर्भातलं फार काही त्याचा तपशिलात जाणार नाही मी, परंतु कौतुक झालं याच्यामध्ये वास्तवता आहे. नंतरच्या काळामध्ये आपण त्यातला बदल बघत गेलो तर जे म्हणजे सुरुवातीच्या मोर्चांना अगदी तरुण मुलं मुली ते सगळं मोर्चा हँडल करत होते, मोर्चामध्ये होते. आणि नंतर हळूहळू आपण बघितलं, विशेषतः नांदेडपासून बघितलं तर मग इतर पक्षांचे नेते, काँग्रेसचे किंवा राष्ट्रवादीचे असे नेते त्याच्यामध्ये सामील होऊ लागले. मूक मोर्चा होता त्यामुळे भाषण करण्याचा किंवा कसला प्रश्न नव्हता, सामील होऊ लागले. आणि नंतर मग सर्वच पक्षांचे म्हणजे अगदी भाजपाचे देखील नेते सामील झाले काही ठिकाणी आणि सेनेचेही नेते सामील झालेले आपल्याला दिसतात. या मोर्चाचा जो एक परिणाम व्हायला पाहिजे होता किंवा या मोर्चातून म्हणजे ज्या मागण्या त्यांच्या ज्या पुढे आलेल्या आहेत किंवा त्यांची जी अस्वस्थता, एकूणच गरीब मराठा समाजाची अस्वस्थता जी पुढे आलेली आहे तिच्या संदर्भात नीट मांडणी व्हायला पाहिजे होती. ती न होता या मोर्चातून एक निश्चितपणे मी सांगू इच्छितो की एक विपरीत असा परिणाम समोर येऊ लागलेला आहे. आणि तो येऊ लागलेला आहे तो जातीय पातळीवरती हे एक गठ्ठा होणं हा जो एक प्रकार सुरू झालेला आहे तर तो एक त्या दृष्टीने एक चिंताजनकच असा होता. विशेषतः महाराष्ट्रासारख्या ज्याला एक पुरोगामित्वाची परंपरा आहे त्या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला असं घडतं तर त्यावेळेला तो एक चिंतेचा विषय निश्चितच होता.
आणि आता त्याच्यानंतर मग असं झालेलं आहे की जी एक दहशत बाकीच्या लोकांच्या मध्ये पसरली गेलेली आहे. या मोर्चांच्या नंतर काही घडलंच नाही असं देखील नाही. फक्त त्याचा आम्ही त्या सगळ्या गोष्टींच्याकडे आपण दुर्लक्ष केलं, सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. बरं. परंतु जी दहशत पसरली आणि त्याचा परिणाम नाशिकमध्ये जो दिसून आला, बरं. त्यातून ही अस्वस्थता दलित आणि बहुजन समाजामध्ये दिसून यायला लागलेली आहे. बरं. नाशिकमध्ये असं झालं की मराठा मोर्चा निघाल्यानंतर त्या ठिकाणी ज्याचा तुम्ही उल्लेख केलात, हो. तो देखील एक बहुजनांचा मोर्चा म्हणून निघाला. त्याचा एक थोडंसं त्याला वेगळं वलय देखील आहे. हो. परंतु हा मोर्चा निघाला आणि नेमक्या या सगळ्या घटनांची सुरुवात नाशिक आणि त्याच्या आसपासच्या ठिकाणी व्हायला लागलेली आहे. बरं. याचा एक डोक्याला अगदी भुंगा लावणारा असा एक याचा एक अर्थ निघतोय. आणि आता असं झालेलं आहे की गेल्या 2 दिवसामध्ये नाशिकमध्ये ज्या घटना घडत आहेत त्या घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या समोर जात आहेत. आणि त्या घटना इतक्या तीव्रतर आहेत हो. की बाबासाहेब आंबेडकर किंवा रिपब्लिकन पक्ष किंवा अन्य आंबेडकरी चळवळीचा ज्याच्यातून इंडिकेशन होऊ शकतं, बरं. अशा प्रकारची चिन्ह बाळगलेल्या गाड्यांची मोडतोड, अशा प्रकारच्या चिन्ह बाळगलेल्या वास्तूंची मोडतोड, हे प्रकार झालेले आहेत. बरं. काही ठिकाणी निश्चितच काही चांगल्या घटना घडल्या. विशेषतः म्हणजे जे काही हल्लेखोर होते, हे हल्लेखोर एखाद्या गावी गेल्यानंतर गावच्या त्या स्थानिक मराठ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला की बाबा आमच्या गावात चांगली गोष्ट आहे. कुठल्याही प्रकारचं वातावरण बिघडलेलं नाही, तुम्ही काही भंग करू नका. हो. त्यांना बाजूला सारून त्या ठिकाणी दलित वस्त्यांच्या वरती हल्ले ज्या वेळेला झाले, बरं. त्यावेळेला निश्चितच एक चिंतेचा विषय तयार झाला. आणि या चिंतेतून आता दलित मोर्चे बहुजन आकाराला येतात. यांच्या एकत्र येण्याला, त्याच्यामध्ये आदिवासी आणि दलितांच्या म्हणजे शेड्यूल कास्ट, हो. शेड्यूल कास्टच्या सर्व जाती त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक अशा पुढे यायला लागलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणावरती लहान लहान जाती यायला लागलेल्या आहेत आणि ओबीसीच्या जाती सुद्धा यायला लागलेल्या आहेत. हे एक वातावरण अशा प्रकारचं झालेलं आहे. आनंदराज आंबेडकर आपल्यासोबत आहेत. आनंदराजी, यामध्ये एक मुद्दा उपस्थित होतो की हे मोर्चांचं जे स्पिरिट आता त्यांनी महातेकरांनी आपल्याला समजावून सांगितलं. या मोर्चांना आता नेमका अजेंडा काय असणार आहे आणि त्यांच्या मागण्या काय आहेत? म्हणजे आज ज्या बातम्या आल्या, लोकसत्तासारख्या पेपरने तर पहिली बातमी सुद्धा दिलेली आहे, त्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की ॲट्रॉसिटी रद्द करू नयेच, शिवाय ती कडक करण्यात यावी. आता ॲट्रॉसिटी कडक करण्यात यावी अशी मराठा मोर्चांची पण मागणी आहे, पण त्याच्यातला सूर असा आहे की मराठ्यांच्या विरोधात हेतुपुरस्सर वापर होतो तो टाळण्यात यावा. इथे जो कडक करण्यात यावा असा जो शब्दप्रयोग आहे त्याचा नेमका अर्थ काय? या मोर्चांच्या मागण्या तरी काय आहेत आता? खरं म्हणजे एक लक्षात घ्या, पहिल्यांदा मोर्चा किती निघतील हे मला डाऊटफुल आहेत. आता लोकांमध्ये एक चर्चा चालू झालेली आहे. दलित, ओबीसी आणि ST अशी सर्व मुळे या मराठा मोर्चानंतर एकत्र बसायला लागली. ते अत्यंत चांगली गोष्ट आहे. मोर्चे निघतील की नाही याच्यावर मला शंका आहे, कारण आत्ताच मी येत असताना इथे मला कळलं की औरंगाबादचा मोर्चा कॅन्सल करण्यात आला आहे आणि बरेचसे मोर्चे कॅन्सल होतील, कारण जी परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रातली, बरं, की मराठा आणि मराठेतर आणि त्यांच्या आपसामधले वाद जे नाशिकच्या याच्यातून आपल्याला दिसू इच्छितात, त्यामुळं लोकांना आम्ही सुद्धा हे करतोय की असे मोर्चे काढू नका आणि महाराष्ट्रामध्ये असणारी जी शांतता आहे ती भंग होणार नाही याचा प्रयत्न करा. अर्थात परंतु ज्या पद्धतीनं नाशिकमध्ये जे काही झालेलं आहे त्याचा राग लोकांच्या डोक्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आहे. आणि मला एक असं लक्षात आलं आहे की मराठवाड्यात जे मोर्चे निघाले, कारण मी नांदेड आणि जालना या दोन्ही मोर्चाच्या वेळा त्या ठिकाणी होतो, तर त्याच्यामध्ये तरुणींचा जो सहभाग होता त्यापेक्षा नाशिकमधला मोर्चा फार वेगळा होता. आणि नाशिकमध्ये मला असं वाटतं की नाशिकमध्ये मराठा समाजातल्या जी काही मंडळी आहेत, सत्ताधारी किंवा प्रस्थापित ज्यांना म्हणता येईल, त्यांना अनेक वर्ष सत्तेपासून दूर गेलेले आहेत आणि त्याचा त्यांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे. बरं. आणि तो राग ह्या एकंदरीत नाशिकमध्ये जी काही गडबड चालू आहे त्यामध्ये दिसून येतोय. आणि त्यात ओबीसीनी जो मोर्चा काढला त्यामुळं त्याचं म्हणजे अत्यंत म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यासारखा हा प्रयत्न हे झालेला आहे. बरं. आणि त्याचं दुर्दैव की जे एक छोटंसं प्रकरण खरं म्हणजे ते घडलंय असं मला आज सुद्धा वाटत नाही,
कारण आम्हाला ज्या काही बातम्या येतात त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं काही घडलेलं नाही. इवन हॉस्पिटलचा तसा रिपोर्ट आहे हो की अशा पद्धतीने काही घडलं नाही त्या मुलीवर, तरी सुद्धा अफवा पसरवून आणि एकंदरीत ज्या पद्धतीने एवढ्या प्रचंड वेगाने हो ही दंगल पेटवण्यात आली ती पूर्णपणे प्रीप्लॅन्ड असावी असं माझं मत आहे. पण ही दंगलीचं एक साधारणपणे स्वरूप असं असतं की ती विस्कळीत असते म्हणूनच तर ती दंगल असते. पण ही दंगल विस्कळीत आहे का हेतुपुरस्सर एका विशिष्ट वर्गाच्या विरोधातली आहे? ही अत्यंत प्रीप्लॅन्ड आहे आणि ज्या पद्धतीने झाली की रात्री 9-10 वाजता प्रकरण झालं आणि रात्री 12 पासून म्हणजे 12 वाजता त्या गावामध्ये घरं जाळण्यात आली. त्याचबरोबर आजूबाजूच्या गावांमध्ये हल्ले करण्यात आले. सकाळी अख्खं नाशिक 8-9 वाजता बंद करण्यात आलं. प्रत्येक जे काही त्यांचे चौक आहेत त्या चौकावरती एसटी जाळणं, इतर सर्व जाळणं. कारण मी सुद्धा तिथे अडकलो होतो नाशिकमध्ये. मी स्वतः पाहिलेलं आहे की ज्या पद्धतीने दंगल झाली ती पूर्ण प्लॅन होती. आणि ती जी तरुण मुलं होती माझ्या मते ती म्हणजे कुठच्याही समाजाची असं म्हणता येणार नाही, ते गावगुंडच होते. आणि ते बाईकवर फिरून रस्त्यावरती असणाऱ्या एसटी वगैरे थांबवून त्यांना जाळणं, गाड्यांमध्ये अशोक चक्र किंवा इतर असतील त्या माणसांना बाहेर काढणं, ते हे अत्यंत प्लॅन पद्धतीने झालेलं नाशिकचं प्रकरण आहे. त्यामुळं या पद्धतीने जर महाराष्ट्रामध्ये होणार असेल तर हा दुर्दैव आहे ना. महाराष्ट्रात एक दुर्दैव असं आहे ना, आतापर्यंत शेतकऱ्यांचे, कामगारांचे, दलितांचे असे मोर्चे निघायचे, परंतु पहिल्यांदा असं सुरुवात झालेलं की जातीचे मोर्चे निघायला लागले. हे अत्यंत वाईट आहे असं मला मत. खरंय, कारण एकदा का जात मानली की तो सगळा वर्ग संघर्ष निघून जातो आणि जाती संघर्ष सुरू होतो. आणि हिंदू धर्माचं व्यवच्छेद एक लक्षण आहे की इथे एक जात एकच राहत नाही. एक जात आली की त्याच्या पुढची आणि मागची दोन्ही जात डिफाईन होतेच होते. त्यामुळे एका जातीचा मोर्चा निघालाय म्हणून बाकीच्यांनी चिंता करू नये असं होतच नाही. कारण जात ही मुळातच कुठेतरी वर तरी आहे किंवा खाली तरी आहे. त्यामुळे आनंदराज म्हणते तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. मी सिद्धार्थ आणि आपले तरुण मित्र सचिन खरात यांच्याकडे जाण्यापूर्वी संजय सोनवणींकडे जाईन. मला आताच कळलं संजय कोकरे सुद्धा आपल्यासोबत आहेत, ओबीसी एसटी पार्टीचे प्रमुख आहेत, पदाधिकारी आहेत. त्यांच्याकडे जातो, संजय कोकरेंकडे. संजय सोनवणींकडे जाऊया. संजय सोनवणीची या मोर्चांमधला एक घटक ओबीसी ही असणार आहे. आता तपशिलाचा फरक असेल की पुण्यातला मोर्चा का नाशिकचा मोर्चा, पण ओबीसी दलित मिळून एक बहुजन मोर्चे आता निघणार आहेत अशा बातम्या येत आहेत आणि अशी तयारी सुरू आहे. ओबीसी या सगळ्या संघर्षाकडे मराठा मोर्चा, नाशिक प्रकरण, दलितांचा मोर्चा या तिन्ही अँगल्सनी ओबीसी काय विचार करतायत, काय त्यांची स्ट्रॅटेजी आहे? प्रथम तर मी आनंदराजींचं अभिनंदन करेल. त्यांनी अत्यंत समर्पक शब्दामध्ये वर्णन केलं. खरं म्हणजे जातीय आधारावर आता जे मोर्चे निघायला लागले हे महाराष्ट्राचं अत्यंत दुर्दैव आहे. आणि एका भयावह स्थितीपर्यंत आपण जाऊ की काय असं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे. मी मागेही की प्रति मोर्चे ओबीसींनी किंवा इतर कोणी काढू नयेत असं मागेही म्हणालो होतो. आजही मी त्या माझ्या मतावर ठाम आहे. खरं म्हणजे यामुळे वातावरण निवळण्याच्या ऐवजी त्याचं ध्रुवीकरण होऊन समाजामध्ये विखंडन होऊन दरी वाढत जाईल आणि एकमेकांचा द्वेष करण्याची एक प्रवृत्ती वाढेल असं मला वाटतं. बहुतेक ओबीसींची जी मी चर्चा केली, ओबीसी नेते असतील, काही विचारवंत असतील, बहुसंख्य ओबीसींचं मत या मोर्चांपासून दूर राहावं असंच आहे. हे सुद्धा मी आवर्जून इथे नमूद करू इच्छितो. मराठ्यांचे मोर्चे निघाले. मराठ्यांचे मोर्चे फक्त मराठ्यांचे नव्हते, त्याच्यामध्ये कुणबी होते, अनेक ओबीसी घटक सुद्धा त्यांच्या मोर्चांमध्ये सामील झालेले होते. मला इथे बाबासाहेबांची आठवण येते. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की संवैधानिक मार्गाने आपल्या मागण्या मान्य करून घेण्यावर त्यांचा भर होता. अट्रॉसिटी ऍक्ट असेल किंवा जो आरक्षणाचा प्रश्न असेल, हे दोन्ही प्रश्न खरं तर संवैधानिकच आहेत. अट्रॉसिटी ऍक्ट संवैधानिक आहे की नाही याची खातरजमा उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाकडून करून घेता येऊ शकते. त्याचप्रमाणे आरक्षण विषय हा तर मराठ्यांचं आरक्षण हा सध्या उच्च न्यायालयात आहे. जे काही ठरवणार आहे शेवटी उच्च न्यायालय ठरवणार आहे. त्यामुळे यासाठी रस्त्यावर येऊन मराठ्यांचा मोर्चा सुरुवातीला जो निघाला तो त्यांचा उद्रेक, त्यांचा असंतोष आपण समजू शकतो. पण नंतर मात्र या शहरातला मोठा की त्या शहरातला मोठा या साठमारीमध्येच तो मोर्चे अडकले. आणि आता ओबीसी का दलित घटक मग आम्ही कमी नाही असं समजत त्याहूनही आम्हाला मोठा मोर्चा काढता येतो का या नादामध्ये मोर्चे काढायच्या मागे लागले आहेत. पण आपण हे सगळं करत असताना एक सामाजिक स्वास्थ्याचा बळी येथे देतो आहोत याची आपण जाणीव ठेवायला पाहिजे. म्हणजे कोणत्याही समाजातले विचारवंत असतील, नेते असतील, यांनी याच्याबद्दल चिंतन करायला पाहिजे.
पाहिजे होतं ते केलेलं नाही. सुदैवाने ओबीसी समाज हा समजूतदार आहे असा माझा समज आहे आणि तो तसा राहावा आणि या मोर्चांच्या भानगडीत पडू नये असं मला वाटतं. आता हा जो प्रश्न आहे महत्वाचा, आता जो विवादाचा जो मुद्दा आहे दोन समाजांमध्ये होणारा, की मराठ्यांना आरक्षण मिळालं तर ओबीसीचं काय नुकसान, ओबीसीचं काय फायदा काय तोटा, या गोष्टी म्हणजे सुरुवातीला जी दलित आणि मराठे नेत्यांनी एकत्र येऊन चर्चा करावी, अट्रॉसिटी ऍक्ट असेल किंवा आरक्षण हा विषय असेल, अशी चर्चासत्र करणं हा मला जास्त संयुक्तिक मार्ग वाटतो. आणि जे प्रश्न आहेत अट्रॉसिटीचे असतील किंवा आरक्षणाचे असतील, हा संवैधानिक मार्गानेच ते प्रश्न सोडवावे लागतील. उदाहरणार्थ अट्रॉसिटी ऍक्ट घटनात्मक आहे की नाही हा विषय हा उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीतली बाब आहे, ते तपासून पाहायला पाहिजे, जे मी करणार आहे. इतरांना ज्यांना असं वाटतं की तो कायदा कडक व्हावा त्यांना सुद्धा तोच मार्ग संसदीय मार्गाने किंवा न्यायालयीन मार्गाने ती प्रक्रिया त्यांना मुक्त आहे. असं असताना आपण मोर्चे काढायचे, सामाजिक स्वास्थ्य बिघडवायचं आणि सोशल मीडियाचा गैरवापर त्यासाठी करायचा. आज नाशिकला इंटरनेट बंद ठेवावं लागलं, ही भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी बाब आहे असंच म्हणावं लागेल. परंतु जे परिणाम झालेले आहेत किंवा होत आहेत किंवा त्याचे गैरवापर जे होत आहेत ते बघता काही मार्गच दिसत नाहीये समोर. त्यामुळे कुठेतरी आता थांबलं पाहिजे आणि सर्व समाजांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे असं मला पण म्हणजे सोनवणेजी म्हणजे तुम्ही हे जे मोर्चे निघतायत ते निघू नयेत किंवा सध्या तरी थांबावेत या मताचे आहात? होय, मी याच मताचा आहे. ठीक आहे. कारण का की यातनं निष्पन्न काय होणार आहे, प्रश्न असा असतो हेतू काय. हेतू जर अट्रॉसिटी आरक्षण हा जर हेतू असेल तर तो मोर्चाने निष्पन्न होणार नाही हे उघड आहे. बरं, ठीक आहे. मी सिद्धार्थकडे येतो, कोकरेंकडे मी सगळ्यात शेवटी जाईनच. ठीक आहे सोनवणेजी, मी येतो तुमच्याकडे, आपल्याकडे वेळ आहे. मी सिद्धार्थकडे जाईन, त्यानंतर सचिन खरात यांच्याकडे जाईन. सिद्धार्थ, दोन अंगाने मी तुझ्याकडे हा प्रश्न घेऊन येतो. एक म्हणजे एक युवा म्हणून, दुसरा आंबेडकरी चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून. या अनुषंगाने हे मोर्चे, आता पहिले एक मराठा मोर्चांची एक लाट झाली, भरपूर मोर्चे आले, अजून मुंबईचा मोर्चा पेंडिंग आहे, नागपूरचा पण होणार आहे, आणि आता हे मोर्चे निघू लागलेले आहेत. पण हे मोर्चे जे आता निघणार आहेत ते नुसतेच नाही निघालेले, त्याला कारण ठरलेले ते म्हणजे दुर्दैवाने नाशिकचं प्रकरण आणि मराठा मोर्चांमधल्या काही मागण्यांच्या बाबतीतले असणारे संभ्रम, संशय किंवा शंका. तू याकडे कसं बघतोस? नाही, मुळात सुरुवातीला जेव्हा मराठा मोर्चे सुरू झाले तर त्याची सुरुवात औरंगाबादमधून आहे. तर त्या संदर्भामधली एक पार्श्वभूमी सांगतो. 9 ऑगस्टचा तो मोर्चा जाहीर झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्याला मी फोन केला आणि हे सांगितलं की औरंगाबादमधील सर्व आंबेडकरवादी संघटना घेऊन आम्हाला त्यात सहभागी व्हायचं या मोर्चामध्ये, कारण ती घटना चुकीची होती आणि त्याच्या विरोधामध्ये आम्हीही उभे आहोत. कोपर्डीची घटना त्या संदर्भानं. मात्र मला त्यावेळेला सांगण्यात हे आलं की आम्ही तुम्हाला काही लेखी देऊ शकणार नाही. ते गोंधळ लक्षात आलं, मी विचारलं नेमका कॉल काय आहे, तर त्यांनी सांगितलं की मराठा समाजाने एकत्र व्हावं हा कॉल आहे. म्हटलं मग ठीक आहे, तुम्हाला जातीपुरता जर का मोर्चा मर्यादित ठेवायचा असेल तर मग ठीक आहे, तुम्ही तुमच्या मोर्चाला तुम्ही प्लॅन करा, आम्ही त्यात सहभागी होऊ शकत नाही. तिथून पुढे या सगळ्या गोष्टींना वळण लागत गेलं. पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्समध्ये अॅट्रॉसिटीचा मुद्दा आहे हे सांगण्यात आलं होतं, ती मागणी आहे म्हणून. मात्र मोर्चाच्या निवेदनामध्ये ती मागणी नव्हती औरंगाबादच्या. त्यानंतर उस्मानाबाद आणि जळगावच्या मोर्चामध्ये अॅट्रॉसिटीची मागणी आली आणि औरंगाबादला आंबेडकरी चळवळीच्या सर्व संघटनांच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि प्रतिमोर्चा काढावा असा सूर त्या ठिकाणी होता. त्या ठिकाणी आम्ही सर्व तरुणांनी तिथे विरोध केला आणि मोर्चा न काढता जर काही करायचंच असेल तर आपण अॅट्रॉसिटी जनजागरण परिषद घेऊ आणि दोन्ही समाजाला हा कायदा काय आहे आणि त्याची वस्तुस्थिती काय आहे हे समजावून सांगू ही भूमिका घेतली. आणि 25 सप्टेंबरला ती पहिली परिषद महाराष्ट्रातली पार पडली. आता 5 जिल्ह्यांमध्ये त्याचं नियोजन सुरू आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला लाजीरवाणी गोष्ट वाटावी अशी बाब त्यावेळेला घडली. आमचा प्रयत्न हा होता की आंबेडकरवादी आणि मराठा समाजातील काही विचारवंत सामाजिक कार्यकर्ते हे एका मंचावर यावेत आणि तिथून त्यांनी भूमिका मांडावी दोन्ही समाजाच्या दृष्टीने. त्यावेळेला ज्या मराठा समाजातील विचारवंतांना, कार्यकर्त्यांना, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना मी संपर्क साधला आणि त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्याकडनं काहीतरी कारण देऊन येणं टाळलं गेलं आणि एकही मराठा व्यक्ती त्या ठिकाणी येऊ शकली. इव्हन बीजी कोळसे पाटलांना सुद्धा आम्ही संपर्क केला होता की तुम्ही या म्हणून. त्यावेळेला स्पष्ट होतं की समाजाचा इतका दबाव आहे की आता आम्ही आंबेडकरवादी मंचावर जाऊन काहीही भूमिका मांडू शकत नाही समन्वयाची. त्या दबावाचा हा इम्पॅक्ट पहिल्यांदा दिसून आला की मराठा समाजातीलच पुरोगामी लोकांवरती सुद्धा तो दबाव होता. तर डेफिनेटली इतर ज्या जाती आहेत, मग त्या ओबीसी असतील, दलित समूह असेल, यांच्यावरती सुद्धा तो दबाव होता. त्याच पद्धतीनं हा प्रशासनावर आणि राजकीय नेत्यांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात दबाव आहे. प्रशासनावरचा दबाव कशा पद्धतीनं वर्कआउट होतो हे नाशिकमध्ये आपण पाहत आहोत.
म्हणजे मराठा टोळ्या ज्या काही मराठ्यांच्या नावाखाली ज्या टोळ्या आज हिंसाचार करतायत तर त्यांच्यावर कारवाई करण्यामध्ये पोलीस प्रशासन तितकंसं अग्रेसर दिसत नाहीये. मात्र जमावबंदीचे जे काही नियम आहेत ते दलित वस्त्यांमध्ये लावून कॉम्बिंग ऑपरेशन करून तिथे नाकेबंदी केली जाते. बरं. या सगळ्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरचा आंबेडकरी तरुण असेल किंवा चळवळीत प्रत्यक्ष कार्यरत असलेला आंबेडकरवादी तरुण असेल यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण अतिशय संयत आणि संयमी आणि योग्य भूमिका ही मुलं या ठिकाणी घेत आहेत आणि कुठेही भडकाऊ भाषा किंवा मोर्चांच्या ठीक आहे, संदर्भात पण हा एक भाग आक्रमकता झाला. या ठिकाणी त्या मुलांमध्ये आता नाही. हा झाला, ही पार्श्वभूमी आहे आणि ती महत्वाची आहे जी तू सांगितलीस. आता जे मोर्चे होणार आहेत 23 तारखेचा पुणा, मी चुकत नसेल तर मला रिपेअर करा, 23 तारखेचा पुण्यातला, 26 तारखेचा नगरमधला, त्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, या मोर्चाच्या संदर्भाने एक महत्वाची आमची भूमिका ही आहे. जर मोर्चे हे बहुजन या नावाखाली जर निघत असतील हो. तर ही सर्वसमावेशकता आणि आज जी दरी निर्माण झालेली आहे, जे आयसोलेशन झालेलं आहे प्रत्येक जातीचं, हे मिटवण्यासाठी जर काही मोर्चे असतील तर हे योग्य पद्धतीने निघावेत. मात्र एक खबरदारी घेणं गरजेचं आहे की आपण चांगल्या हेतूंसाठी जे मोर्चे काढत आहोत त्यामध्ये जर का काही गुंड घुसून गालबोट लावलं गेलं तर जो काही महाराष्ट्र पेटणार आहे त्यालाही जबाबदार आपणच ठरू. त्यामुळं माझी तरी भूमिका या क्षणाला ही आहे की आता मोर्चे काढू नयेत. मोर्चांना हा काळ योग्य नाहीये, थोडासा वेळ जाऊ द्यावा, वातावरण शांत होऊ द्यावं आणि त्यानंतरच मोर्चे काढावेत. मी हा मुद्दा, सिद्धार्थाचा मुद्दा घेऊन मी जाईन तुमच्याकडे, मी महातेकरांकडे जाणार आहे, कारण जे मोर्चे आयोजित करणार आहेत ते महातेकरांशी संपर्क ठेवणार आहे, त्यांच्या ओळखीची मंडळी आहेत, त्यामुळे महातेकर कदाचित आपल्याला अधिक फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन देऊ शकतील. त्यापूर्वी मी सचिन आणि त्यानंतर कोकरेंकडे जाणार आहे. सचिन खरातांकडे आपण पहिल्यांदा जाऊयात. सचिन, सिद्धार्थ सारखाच प्रश्न तुम्हाला, आताच्या परिस्थितीबद्दल काय म्हणायचंय तुम्हाला आणि मोर्चांमध्ये तुम्ही सहभागी होणार आहात का? आजच्या परिस्थितीबद्दल मला हे महत्वाचं सांगायचं आहे की मोर्चाची महाराष्ट्रामध्ये जी ठिणगी पडली ती ठिणगी प्रकाश आंबेडकर साहेब आणि आठवले साहेबांना या कोपर्डीमध्ये न जाण्या रोखलं आणि तिथून ही मानसिकता भाजपा सरकारने आणि RSSने तयार केली आणि ही मानसिकता तयार झाल्यानंतर याचं रूपांतर मोर्चामध्ये झालं. मोर्चामध्ये रूपांतर होत असताना काही विशिष्ट मंडळींनी त्या मोर्चाला नाव दिलं एक मराठा लाख मराठा. एक मराठा लाख मराठा ह्या मोर्चाला नाव देण्याऐवजी एक शिवाजी महाराज लाख शिवाजी महाराज जर नाव दिलं असतं तर तिथं जातीचा प्रश्न उद्भवला नसता. आज दलित समाजाला, ओबीसी समाजाला, NT समाजाला असं वाटायला लागलेलं आहे की आम्ही उच्च नाही का, आम्ही शूद्र आहोत का. त्यामुळे प्रत्येकाला त्या मोर्चामधली जी अॅट्रॉसिटी, कोपर्डी प्रकरण आणि आरक्षण, प्रत्येकाला कोपर्डी प्रकरण म्हणल्यानंतर दलितावर आक्षेप आला, आरक्षण म्हणल्यानंतर ओबीसी NT आणि दलितावर आक्षेप आला, नंतर जे प्रकरण आले ते त्यांना प्रत्येकाला वाटायला लागले आमचं काय. परंतु नंतरच्या काळामध्ये काही मोर्चे निघायला लागले. मोर्चे निघत असताना सगळ्यात अभिनंदन केलं पाहिजे की बहुजन समाजाचं, त्यांनी मोर्चाला नाव दिलं बहुजन समाज. या भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ उभा केली ती दलित, शोषित, कामगार, मजूर समाजाची चळवळ उभा केली. बाबासाहेबांच्या पक्षाचं नाव सुद्धा मजूर पक्ष नाव होतं. तर बाबासाहेबांनी कधी या देशामध्ये जातीचं राजकारण केलं नाही. याच्या मागे RSS आणि भाजप जाणून बुजून जातीचे कसे मोर्चे निघतील, जातीच कशी भांडणं होतील याचा पूर्ण म्हणजे सचिन तुम्हाला म्हणायचंय आगामी बहुजन मोर्चे RSS सपोर्टेड आहेत, RSS त्यांना पुरस्कृत केलेले मोर्चे, असं तुम्हाला म्हणायचंय? बहुजन मोर्चे RSS वाल्यांचे असं मला मुळीच म्हणायचं नाही, परंतु जे काय चाललंय जातीमध्ये भांडण लावण्याचं काम भाजप सरकार आणि आठवले साहेबांना आणि प्रकाश आंबेडकरांना रोखून त्यांनी एक मनात पाल निर्माण केली. मला एक महत्वाचं सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये एक मराठा नेते आहेत पुरुषोत्तम खेडेकर साहेब सारखे, परंतु ते चातुर्वर्णी सिस्टीमला विरोध करतात. त्यांना माझा प्रश्न आहे, जर तुम्ही चातुर्वर्णी सिस्टीमला जर विरोध करत असाल तर तुमच्या संघटनेचं नाव मराठा सेवा संघ कसं? बरं, तुम्ही जर चातुर्वर्णी सिस्टीमला जर विरोध करशील तर सचिन आता ते आपल्यासोबत इथे चर्चेमध्ये नाही आहेत आणि तो विषय आपण तो घेतलेला नाही आणि ती एक प्रचंड मोठी डिबेट होऊ शकते. कारण काही समाज म्हणू शकतात की आम्ही मुळात चातुर्वर्ण्याचा भागच नाही, किंवा आम्ही शूद्र आहोत, आम्ही बहुजन आहोत. एक ती मांडणी पण आहे, पण तो पुन्हा कॉम्प्लिकेटेड वेगळ्या क्लासिकल डिबेटचा भाग ठरेल. मी संजय कोकरेंकडे जातोय. संजय कोकरे ST OBC पक्षाचे प्रमुख आहेत, संघटक आहेत. कोकरेजी, OBC, मी मगाशी जो सोनवणेंना विचारला तोच प्रश्न तुम्हाला सुद्धा, हे जे आता बहुजन मोर्चे निघतात त्यात OBCंचा सुद्धा समावेश असणार अशा बातम्या आहेत, तुम्ही याकडे कसं बघताय? तुमचं विश्लेषण काय आहे? बघा, प्रथम मी OBC NT पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष आहे, ST नाही. हो, सॉरी, माझी चूक आहे. OBC NT पार्टी ऑफ इंडिया. आम्ही OBC म्हणून पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मोर्चा काढतोय आणि मोर्चाला समर्थन आमचं. याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण मराठा समाजाने आरक्षण मागितलं नाहीये, ओबीसीकरण करायचं मागतात आहे. आरक्षण मागितलं असतं तर 50% मर्यादा क्रॉसची पण जो रिपोर्ट आहे त्याची अंमलबजावणीची मागणी केली असती. पण मराठा समाज आरक्षण मागत नाही, स्वतःच ओबीसी करून घेत आहेत. ह्याच्या मागची जर आपण कारण बघितली तर मराठा समाज
जातवर्गीय सत्ता अबाधित ठेवण्यासाठी हा खटाटोप करतोय, हे पहिलं लक्षात घ्या. आणि जे ओबीसी समाज काय करताय, त्याला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी तो मोर्चे काढतोय. बरं. कुठेतरी ह्या मराठा मोर्चामध्ये त्यांची असुरक्षितता निर्माण झाली आहे. कारण मराठा समाज जर ओबीसी समाजामध्ये समाविष्ट झाला तर कुठलंही आरक्षण त्याच्या वाट्याला येणार नाही. हे प्रमुख कारण ओबीसी समाज रस्त्यावर उतरतो आणि मोर्चा काढतोय. नाशिकचा मोर्चा असेल, आता 20 तारखेला. नाही, पण मला कोकरेजी मला एक सांगा, ओबीसी हा जात वर्ग आहे, जातींचा समूह आहे ज्याचं नाव ओबीसी आहे, बरोबर? आता त्या जाती समूहामधली एक समजा जात असेल, माळी समाज असेल. माळी समाज एक मोठा समाज आहे महाराष्ट्रातला, तो आल्यामुळे धक्का लागत नाही ओबीसींना. पण जर का मराठ्यांनी स्वतःला आपल्या मागासपणात सिद्ध करून आणि तो मानून जर का ते ओबीसीमध्ये आले तर मग ओबीसींना धक्का कसा लागतो? म्हणजे जेवढा एक मोठा समाज आला की त्याने धक्का नाही लागत, पण मराठा आला तर धक्का लागतोय, कसं काय? अहो सर, मराठा समाज मागास आम्ही बोलत नाहीये, त्यांनी मागणी करावी ओबीसी मध्ये, पण किती वेळा? अहो 9 वेळा आयोगाने विरोध केला, सर्वोच्च न्यायालयाने विरोध केला, आज ते जबरदस्ती घुसतात आहे, हे लक्षात घ्या. जर राज्य मागासवर्गीय आयोगाने किंवा घटनेमार्फत आले तर आम्हाला आक्षेप नाहीये, पण ते जबरदस्ती येत आहे. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, ओबीसी का मोर्चा काढतो, का रस्त्यावर येतो आणि आम्ही का समर्थन करतो? आपण जर बाजूच्या राज्यामध्ये जर बघितलं, हरियाणामध्ये जर जाट समाज हा ओबीसी मध्ये आला, त्यांनी आंदोलन केली. सुरुवातीला ओबीसी विरोध नाही केला, पण ज्यावेळी 2014ला केंद्र सरकारने जेव्हा त्याला ओबीसी मध्ये घेतलं आणि ओबीसी मध्ये जर कुजबूज सुरू झाली विरोधाची, त्यावेळी ह्याच जाटांनी महाराष्ट्र हरियाणामध्ये ओबीसीना वेचून घरावर हल्ले केले. आणि आम्ही सतर्क आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही मराठ्यांना दाखवतोय. आम्ही त्याच्या विरोधात नाही, पण उद्या आमच्यावर हल्ला होता कामा नये, त्यासाठी आम्ही सक्षम आहोत हेच आम्ही दाखवतो. आणि याच्या पुढे सांगतो की महाराष्ट्र ओबीसी समाज ह्या ओबीसी करण्याच्या विरोधात, मराठ्यांच्या विरुद्ध आम्ही महाराष्ट्र बंद करून दाखवणार आहे, संपूर्ण महाराष्ट्र बंद करणार. कोकरेजी, लगेच महाराष्ट्र बंद वगैरे इतकी अजून टोकाची परिस्थिती झाली नाही आणि आपल्याला सगळ्यांना मिळून ती होऊ द्यायची नाहीये. अजून तुम्ही लगेच त्या पातळीला जाऊ नका. मराठा समाजामधून सुद्धा संवादाचे पूल आहेत. आपण आधी पहिल्यांदा संवादाचे पूल घडवूयात, बंद वगैरे नंतर सगळा बघितला जाईल, कारण तो त्या दिशेने जाते असं दुर्दैवाने तरी दिसतंय. मी पुन्हा स्टुडिओत येतो महातेकरांकडे आणि त्यानंतर आनंदराज आंबेडकरांकडे मी जाणार आहे. महातेकरजी, सिद्धार्थचा जो प्रश्न होता तोच मला आपल्याला विचारायचा आहे. आता जे मोर्चे होणार आहे ती मंडळी तुम्ही मगाशी पण सांगत होता ती ओळखीची मंडळी आहेत. त्यांचा अजेंडा काय आहे? त्यांनी ही काळजी घेतलेली आहे का की याच्यामुळे जातीय ध्रुवीकरण होणार नाही? त्यांच्या मनातल्या भावना काय आहेत? नाही, मगाशी मी बोललो की ज्या वेळेला सुरुवातीला हे मोर्चे निघत राहिले त्याच वेळेला आंबेडकरी तरुणांच्या मध्ये आपण मोर्चे काढावेत अशा प्रकारची एक भावना ॲट्रॉसिटी ॲक्टमुळं तयार झालेली होती. परंतु तिला वेळीच आपण सगळ्याच नेत्यांनी एक आवाहन केलं की अशा प्रकारचे मोर्चे काढण्यात अर्थ नाही आहेत आणि आपण काढूया नको, हे आपण म्हटलं, हे बरोबर आहे. मी नंतरच्या काळातला हे जे संपूर्ण 2 महिन्यातल्या ज्या काही गोष्टी घडत गेलेल्या आहेत, अगदी कालचं उदाहरण घ्या. मराठी साहित्य संमेलनाच्या, विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असलेल्या प्रज्ञा पवार आणि उद्घाटक म्हणून असलेले रावसाहेब कसबे गेले 40 वर्ष ते ज्या प्रकारची मांडणी करतायत त्या तीच मांडणी त्यांनी केली. त्यांच्या भाषणामध्ये नवीन आम्हाला तरी काय असं आहे असं वाटलं नाही, परंतु त्यांना त्या ठिकाणी एक ज्या प्रकारचा विरोध करण्यात आला, ही गोष्ट, ही घटना या सगळ्या मोर्चांच्या पार्श्वभूमीवर बघा बरं कशी, म्हणजे सांस्कृतिक ज्याला दडपशाही म्हणतात त्या पद्धतीचा हा प्रकार सुरुवात झालेला आहे. आणि त्यामुळं आता जे आमचं म्हणणं आहे की बाबा ठीक आहे, जे काही आम्ही काय आवाहन केलेलं नाहीये की मोर्चे काढा म्हणून, मी तो प्रतिमोर्चे हा देखील शब्द वापरत नाही. मी मराठा जातीचे जे मोर्चे निघतात, मी पहिल्यांदा एवढा अस्वस्थ झालेलो आहे की 40 वर्षात जात म्हणून इथे एकत्र होताना आम्ही कोणाला बघितलं नाही. स्वतः आम्ही देखील आंबेडकरवादी जे कार्यकर्ते आहोत, आम्ही एक वर्ग म्हणून या ठिकाणी सर्वांना गोळा करण्याचा, शोषित वंचित समूहाला गोळा करण्याचा आणि आमची साथ संगत समविचारी पक्षाशी लोकांशी ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु आता जे चित्र दिसतंय, या चित्राला जर रिॲक्शन आंबेडकरी तरुणांच्या मधून येत असेल तर ती काय, आणि ती जर एका चांगल्या म्हणजे योग्य मार्गावरती जर असेल, म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे, सिद्धार्थ म्हटल्याप्रमाणे की ओबीसी आणि ओबीसीतल्या जाती, कारण ओबीसी म्हटल्यानंतर काय सगळेच ओबीसी त्यामध्ये रस घेतात असं नव्हे. ॲट्रॉसिटी ऍक्ट रद्द करा, ॲट्रॉसिटी ऍक्ट काय फक्त बौद्धांच्याच फायद्याचा आहे असं नव्हे.
ज्यांना ज्यांना फायदे आहेत ते याच्यावरती काही बोलताना दिसत देखील नाही, अशी देखील परिस्थिती आहे. परंतु आता या सर्व जाती जमाती जर याच्यावरती रिॲक्ट होत असतील आणि त्या जर एकत्र येत असतील तर त्यांना काय अडवण्याचं काम आम्ही करणार नाही. परंतु मोकळे म्हणाले त्याप्रमाणेच एक आहे की अशा प्रकारे ज्या वेळेला सगळे संघटित होऊन मोर्चे काढतील त्यावेळेला त्याला वेगळं वळण लागू नये याची दक्षता घ्यावी लागणार आहे. कारण काय की नाशिकच्या प्रकरणात मी बघितलं 3 दिवसामध्ये की प्रशासन सुद्धा अतिशय विपरीतपणे त्या ठिकाणी वागताना आपल्याला दिसतंय आणि त्यामुळं प्रशासन अशा मोर्चांना हँडल करण्याबाबत काय भूमिका घेते कळत नाहीये. परंतु त्याच्यामधून काही विपरीत घडू नये एवढीच एक अपेक्षा आहे. परंतु याचा अर्थ असा नव्हे की आम्ही पहिल्यापासून मोर्चांना चितावणी देतोय किंवा मोर्चे निघाले पाहिजेत असं म्हणतोय. आम्ही सुरुवातीला जाहीरपणे आवाहन केलेलं होतं आणि याच चर्चांच्या माध्यमातून मराठा याला देखील मी त्याचं स्वागत करताना मोर्चांचं, परंतु हे जातीय पद्धतीने जे चाललेलं आहे जरासं चुकीचं आहे. पण आता हे घडतंय त्याला काय करायचं म्हणजे खरं म्हणजे मराठा मोर्चे निघाल्यानंतर जो 2 महिन्याचा कालावधी मिळाला, जे मराठा राजकीय नेते म्हणून जे आहेत, आम्हाला तर काय त्यांच्या जातीचा कोणाचा उल्लेख करायची गरज वाटत नाही, परंतु करावी लागते. जे आहेत त्यांनी या सगळ्या परिस्थितीवरती एव्हाना भाष्य करायला पाहिजे होतं आणि भूमिका घ्यायला पाहिजे होती. परंतु ते सगळेजण अगदी गंमत बघितल्यासारखे बघत बसलेले आहेत आणि त्यामुळे हा सगळा महाराष्ट्राच्या सामाजिक वातावरणाचा खेळ खंडोबा सुरू झालेला आहे. बरं, मी आनंदराज आंबेडकरांकडे 2 मुद्दे घेऊन जाणार आहेत. आंबेडकर सर, एक तर या मोर्चांच्या अनुषंगाने एक मुद्दा मांडला जातो की ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये बदल रद्द होण्याचा प्रश्नच नाही आणि जर का बदल करायचे असतील तर तो अधिक कडक करण्यात यावा, असा या बहुजन समाजाच्या मागण्यांपैकी एक प्रमुख मागणी आहे. दुसरा मुद्दा असा मला जो विचारायचा आहे, आज हे मोर्चे जे स्ट्राईक होणार आहेत, जे पुढे सुरू जात आहेत, जसं मगाशी महातेकर पण म्हणतायत, नाशिकची घटना आणि नाशिकमधला प्रकार घडला नसता तर हे मोर्चे न करण्याची भूमिका आंबेडकरी समाजाने स्वीकारलीच होती आणि म्हणून 2 महिने कोणी मोर्चे काढलेच नव्हते. पण नाशिकची घटना आणि त्याच्यानंतरचे रिपरकेशन हे स्ट्रायकिंग इफेक्ट ठरले का की ज्याच्यामुळे मोर्चे निघतात? मी एक पहिल्यांदा लक्षात आपल्याला आणू इच्छितो की ॲट्रॉसिटीच्या बाबतीत ज्या मराठा संघटनांचं चाललेलं आहे की त्याच्यामध्ये बदल करावा आणि तो सौम्य करावा, तर माझं प्रामाणिक मत असं आहे ते म्हणतात की गैरवापर टाळावा, असा शब्दप्रयोग ते वापरतात. गैरवापर म्हणजे सौम्य झाल्याशिवाय म्हणजे गैरवापर होतो की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण खैरलांजी सारख्या प्रकरणात सुद्धा जर ॲट्रॉसिटी लावण्यात आली नाही तर त्याचा वापर होतो की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गैरवापर तर दूरचा प्रश्न आहे. तर त्यामुळं आणि त्याच्यामध्ये बदल करावा म्हणजे वाघाचे पंजे आणि दात काढून घेतल्यासारखंच आहे आणि त्यामुळं मग त्या कायद्याला काही अर्थ राहणार नाही आणि त्यामुळं हा जो कायदा आहे तो कडक व्हायला पाहिजे. आणि याच्यासाठी माझं असं म्हणणं आहे की ह्या मंडळींनी की आपण अशा पद्धतीनं जाती संपवल्या तर आपोआपच हा कायदा रद्द बादल झाल्यासारखा होईल. त्यामुळे ह्या पद्धतीने आपण जर सर्वांनी प्रयत्न केले तर ते जास्त संयुक्त ठरतील असं मला वाटतं. त्याचबरोबर आजच्या हे मोर्चे आहेत तर मोर्चाच्या बाबतीत माझं असं म्हणणं आहे की दुर्दैवानं नाशिकच्या मोर्चामध्ये जर आपण पाहिलं ओबीसीचा जरी मोर्चा होता तरी त्याच्यामध्ये आंबेडकरी समाजाचं प्रमाण प्रचंड होतं आणि त्याचा थोडासा हा राग हा नाशिकमध्ये चाललेल्या प्रकरणामध्ये इथे दिसून येतोय आणि त्यामुळंच हे मोर्चे काढून आपसामध्ये जे काही या महाराष्ट्रामधलं अशांततेचं वातावरण निर्माण होणार आहे याच्याऐवजी मानसिकदृष्ट्या दलित ओबीसी यांनी एकत्र येणं आणि यासाठी परिषदा घ्याव्यात, चर्चासत्र घ्यावेत, आपसामधले मतभेद जे काही आहेत ते मिटवावेत आणि एकत्र यावं. कारण मोर्चातून आज सुद्धा लाखाचे मोर्चे झाले, 5-10 लाखाचे मोर्चे झाले असं म्हटलं जातं. अर्थात याबद्दल बऱ्याच जणांची शंका आहे, परंतु मीडियाने याचं कौतुक प्रचंड केलं आहे. परंतु याच्यातून निष्पन्न काय होत आहे ते काही होत नाही आणि उद्या मोर्चे जे निघतील त्याच्यातून निष्पन्न काय होणार आहे तर काही होणार नाही. आणि यामुळं या मोर्चे काढणाऱ्यांना माझी विनंती राहणार आहे की यापेक्षा त्यांनी परिषदा भराव्यात, एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण करावीत, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये काही एक वेगळ्या प्रकारचं नवीन काहीतरी ह्या महाराष्ट्रामध्ये नवीन काहीतरी निर्माण होऊ शकेल. मी सिद्धार्थ, मी हा आनंदराज सरांचाच मुद्दा घेऊन सिद्धार्थ तुझ्याकडे येतो आणि त्यानंतर मी पुण्याला जाईन. सिद्धार्थ, आता ही नव्या पिढी तुमच्यावरती ही जबाबदारी असणार आहे संवादाचे पूल उभारण्याचा आणि जो प्रयोग तुम्ही औरंगाबादला करायचा प्रयत्न केला होता असं तुम्ही म्हणालात आता,
एक असं ऐकून आहे की आठवले गट अशा प्रकारचा एक महातेकर जास्त सांगू शकतील, एक अशा शिर्डीमध्ये आयोजित करणारे ज्याच्यामध्ये दलित मराठा दोन्ही असणार आहेत, अशा परिषदांचा हा पर्याय मोर्चांपेक्षा जास्त चांगला ठरेल का आणि त्याच्या प्रतिसादाबद्दल तुम्ही आश्वस्त आहात का? नाही, आता आठवले साहेबांनी जी दलित मराठा परिषदेचं घोषणा केलेली, तर माझी इच्छा आहे की ती यशस्वी व्हावी आणि ती महाराष्ट्रभर यशस्वी व्हावी अशा परिषदा, त्याबद्दल काही दुमतच नाही. पण ती परिषद आहे ती मराठा दलित एकीकरणाच्या संदर्भाची परिषद आहे आणि आम्ही ज्या परिषदा पुढे आणलेल्या आहेत तर त्या मूलभूत कारणांवरती, ज्या कायद्यामुळे मराठा समाजाचा रोष आहे किंवा ज्या कायद्याची भीती मराठा समाजाच्या मनात घातली गेलेली जाणीवपूर्वक आणि त्यावरून दलित समाजाला टार्गेट केलं जाते, तर तो कायदा नेमका काय आहे हे दलित समाजालाही कळावं, ज्यांना त्याचं संरक्षण आहे, आणि ज्यांना भीती घातली जाते किंवा ज्यांना भीती वाटते त्यांनाही कळावं की या कायद्याची वस्तुस्थिती नेमकी काय आहे. त्यासाठी आम्ही करतोय. पहिल्यांदा जी मी खंत व्यक्त केली की औरंगाबादच्या परिषदेमध्ये एकही मराठा वक्ता आम्हाला वेळ द्यायला तयार झाला नाही, काहीतरी कारण सांगून सगळ्यांनी टाळलं. मात्र मला अभिमान वाटतो की माझा मित्र म्हणून औरंगाबादच्या उच्च न्यायालयातील ॲडव्होकेट महेश भोसले यांनी स्वतःहून तयारी दर्शवली आणि आता गंगापूर तालुक्यामधील लासूर स्टेशन गावामध्ये 17 ऑक्टोबरला ही परिषद होते. त्या ठिकाणी ते स्वतः वक्ता म्हणून तिथे सहभागी होत आहेत आणि गावातील मराठा तरुणांना मी आवाहन केलेलं आहे, तिथल्या स्थानिक आयोजकांनी संयोजकांनी, ती सर्व मराठा मुलं सुद्धा या परिषदेला येणार आहेत की नेमकं आम्हालाही समजून घ्यायचं काय भानगड आहे या कायद्याच्या संदर्भातली वगैरे. तर तो संवादाचा पूल बांधायला सुरुवात आता त्या गावातून होते, ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. मात्र त्याच वेळेला सोशल मीडियाच्या माध्यमातून जो एक विखारी प्रचार केला जातोय दोन्ही संदर्भानं, म्हणजे ते दलितांच्या अनुषंगाने असेल त्यांना चिथावणी देणारी किंवा मराठा समाजातील मुलांना चिथावणी देणारे असतील, तर या संदर्भानं थोडंसं आता प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेणं गरजेचं आहे. मात्र ती भूमिका पोलीस प्रशासन वठवताना दिसत नाहीये. जे तेल ओततायत त्यांना मोकळं सोडलेलं आहे आणि जे रोखण्याचा प्रयत्न करतायत त्यांना कुठेतरी आडकाठी करण्याचा प्रकार या फडणवीस सरकारकडनं होतोय. त्यामुळे कुठेतरी या ध्रुवीकरणामध्ये राष्ट्रवादीला मराठ्यांची मतं घ्यायची आहेत आणि ओबीसींना भाजपला आपल्याकडे खेचायचे की काय, अशी सरळ सरळ शंका या ठिकाणी दिसते. तर या जातीय ध्रुवीकरणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न सरकारने स्वतः जो काही चालवलेला आहे तो थांबवणं गरजेचं आहे. बरं, मी हा सिद्धार्थ तुमचाच प्रश्न, हा खरं तर माझ्या लिस्टवरती होताच, पण मी तुमचाच प्रश्न घेऊन मी सचिन आणि बाकीच्यांकडे पण जाणार आहे. सचिन खरातांकडे पहिल्यांदा जातोय. सचिन, जो आता सिद्धार्थनं मुद्दा मांडला, मराठा समाजाची ताकद मोठी आहे, त्यांची लोकसंख्या दिसून आलेली आहे आणि नुसती मोर्चातलीच लोकसंख्या इतकी मोठी आहे, या प्रेशरमुळे सरकार पक्षपाती होण्याची भीती तुम्हाला वाटते का? सरकार पक्षपाती करतच आहे असं आमचं पहिल्यापासून मत आहे. कारण आज जर मराठा समाजाचा आरक्षणाचा जर विषय आला, एकतर मराठा समाज जो मोर्चा काढतं त्याला पूर्णपणे आम्ही अभिनंदन करतोय. तो जागृत झाला, तो बाबासाहेब आंबेडकरांना सोलापूरमध्ये हार घालून मोर्चाची सुरुवात करतोय. आम्हाला अत्यंत आनंद वाटतोय. स्वतःच्या समाजासाठी तो मागणी करतोय, तोही अत्यंत आनंद वाटतोय. परंतु ते करत असताना ॲट्रॉसिटीचा विषय जर येत असेल तर दलित समाजातला आज तरुण आहे, त्या तरुणाला आज बाबासाहेब आंबेडकरांची आठवण होते, त्याला पुणे करार आठवतोय, त्याला वाटतंय की बौद्ध मतदारसंघाची मागणी झाली पाहिजे. आज सोशल मीडियामध्ये दलित तरुणांमध्ये ही चर्चा होत आहे. काही नेते, उद्धव ठाकरे सारखे नेते, राज ठाकरे सारखे नेते ॲट्रॉसिटीला विरोध करतात आणि आरक्षणाचा विषय ज्यावेळेस दलितांचा येतो तेव्हा त्यांना विरोध करतात आरक्षणाला आणि डायरेक्ट बोलतात की जाती आम्ही मानत नाही. जात जर तुम्ही मानत नसेल तर विशेष अधिवेशन बोलवा म्हणतात. विशेष अधिवेशन बोलवा ना, जाती नष्ट करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा. आणि हे जे मोर्चे चाललेत बहुजनांचे आणि मराठा समाजाचे, एक भारतामध्ये परिवर्तनाची लाट निर्माण करा. त्या माध्यमातून या आरएसएस आणि आणि भाजप याचा फायदा कसा घ्यायचा ह्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. परंतु आज दलित समाजातले मुलं आणि मराठा समाजातली मुलं अत्यंत हुशार रीतीने प्रवास करीत आहेत, वैचारिक प्रवास करीत आहेत. फुले आंबेडकरांचा विचार ते आत्मसात करीत आहेत आणि त्या माध्यमातून ते मोर्चाचे नियोजन आज करत आहेत. सुरुवातीला जे मोर्चे निघाले ते ॲट्रॉसिटी रद्द करा असे मोर्चे निघाले. नंतरच्या काळात जे मोर्चे निघाले ते ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करा मोर्चे निघाले. परंतु मला एक सांगायचं आहे सर्व समाजाला, एक तरुण म्हणून, मी नुसता दलित एक मुलगा म्हणून मी सांगू इच्छित नाही की आज मराठा, ओबीसी की शेड्यूल कास्ट, एनटी ज्याही कुणा मुलीवर बलात्कार होईल त्या समाजाचे एक खैरलांची झाली दलित मोर्चा काढतो, कोपर्डी झाली मराठा मोर्चा काढतो, बंजाराचा बलात्कार झाला बंजारा बलात्कार मोर्चे काढतो. हे अत्यंत निंदनीय बाब आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस आम्हाला सांगितलं दलित समाजाला की मला शोषित वर्गाचं
नेतृत्व करायचे. आजही आमच्यासारखी मुलं शोषितवादाचं नेतृत्व करतात. मराठा समाजामधला शेतकरी असू त्यासाठी सुद्धा आम्ही लढायला तयार आहोत आणि आम्हाला लढू वाटतं. त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो. आजही मराठा समाजाचं आम्ही अभिनंदन करतोय की त्यांनी हे केलं पाहिजे. अजितदादांचं मी अभिनंदन करू इच्छितो की ज्यावेळेस पुण्यामध्ये मोर्चा निघाला त्यावेळेस अजितदादा म्हणाले की मराठ्यांचा मोर्चा मला बोलले नाही ते म्हणले एक बहुजनांची ताकद दिसली. हे सगळ्यात अभिनंदनास्पद. ठीक आहे, मी हा एक छान मला सचिन तुम्ही सुरुवात करून दिली, कारण हा मुद्दा मी माझ्या प्रश्नांमध्ये पण घेतलेला आहे आणि तो मी संजय सोनवणींना विचारतो. संजय सोनवणीजी, आताचे जे मोर्चे निघतात त्यांचं नाव बहुजन मोर्चे असं आहे. मराठा समाज स्वतःला बहुजन मानतोच, म्हणजे त्यांच्या विचारधारेमध्ये आपल्याला दाखवताच येतं की त्याने बहुजन मांडलेलं आहे. शाहू महाराजांपासून बहुजन हा शब्दप्रयोग सुद्धा झालेला आहे. मला आपल्याला विचारायचं आहे, यापुढे महाराष्ट्रामध्ये बहुजनपणाच्या व्याख्येमध्ये मराठे बसतात की नाही? बहुजन म्हणून तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे? सामाजिक स्थिती जर आपण पाहिली तर दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की मराठा समाज हा बहुजन या व्याख्येत बसत नाही. बरं, पहिली गोष्ट अशी आहे की एक जी आपली भारताची सामाजिक रचना आहे प्रत्येक राज्यातली वेगवेगळी असेल. महाराष्ट्रातली मराठा वर्ग हा सत्ताधारी सरंजामदारशाही आणि पूर्वीचा जमीनदार असलेला गावचा पाटील असलेला असा हा वर्ग आहे. हा वर्ग नेहमी सत्ता चालकाच्या भूमिकेत असल्यामुळे म्हणजे ते शूद्र असोत अथवा नसोत तो प्रश्न वेगळा. अगदी ते मराठे हे शूद्र आहेत असे जे काही एक युक्तिवाद आहे किंवा ते नाही, ते जर क्षत्रिय असतील तर मुळीच बहुजन या व्याख्येत येत नाहीत. आणि जरी शूद्र असले तरी सत्ताधारी असल्यामुळे, कारण शूद्रांमध्ये सुद्धा एक उतरंड आहे, तरी सुद्धा ते बहुजन या व्याख्येत येत नाहीत. बरं. ओबीसी या व्याख्येत, ओबीसी ही व्याख्या वेगळी आहे. ओबीसी ही व्याख्या कोणती आहे की जो वर्ग हा गावचा श्रमिक वर्ग होता, म्हणजे कारागीर असेल किंवा सेवा व्यवसाय करणारा वर्ग असेल, हा जो सगळा वर्ग जो आहे हा वर्ग हा ओबीसी या व्याख्येमध्ये येतो. त्यामुळे तो किमान बहुजन या व्याख्येत त्यासाठी बसत नाही. परंतु आता एक जे सामाजिक आर्थिक जे स्थित्यंतर झालेलं आहे ती सगळी उलटापालट झालेली आहे. खरा प्रश्न असा आहे की मुळात रोजगार उपलब्ध आहे का? कारण मराठ्यांना आरक्षण का पाहिजे? रोजगारासाठी पाहिजे, चांगल्या उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी पाहिजे. आज भारतातली स्थिती दुर्दैवाने अशी आहे की उच्च दर्जाचं चांगलं शिक्षण उपलब्ध नाही. दुसरी गोष्ट अशी की रोजगार वाढ जी व्हायला पाहिजे ती होत नाही. आता हे ओबीसीचे मोर्चे निघत असतील किंवा दलितांचे निघत असतील समजा रोजगारासाठी, आज तुम्ही मला सांगा महाराष्ट्र सरकारने 7व्या वेतन आयोगाच्या ओझ्यामुळे आम्ही इथून पुढे नोकर भरती करणार नाही, सरकारी नोकर भरती आता होणार नाहीये. मग समजा तुम्हाला आरक्षण दिलं, जरी समजा हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने, संसदेने अगदी घटनेत बदल करून समजा जरी आरक्षण दिलं तरी त्याचा उपयोग काय? आज खरी म्हणजे सगळ्या समाज घटकांची मागणी ही असली पाहिजे की रोजगार कसा वाढेल, चांगल्या दर्जाचं शिक्षण सर्वांना स्वस्तामध्ये कसं मिळेल. आज ईबीसीसाठी राज्य सरकारने 6 लाखापर्यंत जी मर्यादा दिली, अभिनंदनीय गोष्टी, पण ती मर्यादा वाढवून उपयोग नाही. कारण शिक्षणाचा दर्जा काय आज शाळा ओस पडतायत, सरकारी शाळा ओस पडतायत, खाजगी शाळांकडे सगळे पडतायत, तिथल्या फी मात्र परवडत नाही. तिथल्या फी सरकार भरणार आहे का? हा खरा प्रश्न आपल्या समोर असला पाहिजे. आपण ते करत नाही. हे मुद्दे महत्वाचे आहेत संजय सोनवणे, आणि मला कल्पना आहे या मुद्द्यांवरती वेगळी डिस्कशन घ्यावं, एवढा हा मोठा मुद्दा आहे. मी तो तोडत नाहीये मध्ये, पण मला थांबावं लागणार आहे. कोकरेंकडे मी शेवटचा मुद्दा घेऊन जातोय. कोकरेजी, मला एक वेगळा जरा नाजूक प्रश्न ओबीसी समाजाचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला विचारायचा आहे. हे खरं आहे की कदाचित आपण आता मोर्चे काढाल, सहभागी व्हाल, संजय सोनवणे असतील किंवा तुम्ही मंडळी ओबीसी म्हणून त्याच्यात सहभागी व्हाल, पण ओबीसी एक लढाईचा एक पातळी म्हणून, एक अलायन्स म्हणून तुम्ही दलितांना सोबत तर घेताय किंवा दलितांच्या सोबत तरी जाताय, पण दलितांना आपलं मानणार का ओबीसी समाज? कारण तुम्हालाही माहिती आहे जातीच्या अवतरंडीमध्ये याच्यामध्ये मनातून गोष्ट वेगळी असते आणि तोंडावर वेगळी असते. तुम्ही दलित, मराठा, ओबीसी आता जर का एकत्र मोर्चापुरता येत असाल, पण ते मोर्चापुरता येणं आहे का मनातून पण एक येणं आहे? नाही, आम्ही शूद्रच आहोत. आम्ही आणि दलित एकच आहोत. ही भावना आमच्यातच आहे. वर्णव्यवस्थेमध्ये आम्हीच आहोत शूद्र, ही पहिलं, आम्ही एकत्रच आहोत. ही गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे मोर्चे निघतात आहे ओबीसीचे, ते आमच्या जी आम्हाला सुरक्षित वाटते त्यासाठी. आणि दुसरं बीजेपी सरकारचं तुम्ही जर बघितलं, त्यांचा परवा बीजेपीनी ठराव पास केला की मराठ्यांना आरक्षण देण्याचा, आणि अॅट्रॉसिटी ऍक्टच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की दलित समाजाबरोबर आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. पण ओबीसीच्या बाबतीत त्यांनी असं नाही बोलले, त्यांनी ठरवूनच दिलं की आम्हीच निर्णय घेऊ. ओबीसीच्या बाबतीत ओबीसीच्या कुठल्याही नेत्याला हा भाजप सरकार आम्हाला बोलवतच नाही. त्यांनी ठरवलंय की ओबीसी म्हणजे आमची हक्कदारी आहे, आमची मुक्तदारी आहे. आम्हाला फक्त एकच मुद्दा त्यांनी दिलाय, कुठला
आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष नेहमीच करतात. आम्हाला कुठला मुद्दा दिलाय, आम्हाला काय सांगितलं होतं, तुमचा राम मंदिर मुद्दा, तो तिथे फक्त आम्ही घंटा बांधणार, ऊर बडवेपर्यंत बुडवत राहा, हाच तुमचा एक मुद्दा आहे. आणि बाकी काय तुमचं आहे, तुमच्या जातीय जनगणना असेल, तुमचे क्रीमलेअरची आर्ट असेल, बरोबर आहे. हे फक्त आम्ही शोधणार. म्हणजे हे कुठेतरी आम्हाला ओबीसी आम्ही बीजेपी पासून जो 90% त्यांच्या बरोबर आहे, तो आता बीजेपी पासून 100% हा ओबीसी समाज दुरावला गेलेला आहे. बरं. हे मी स्पष्टपणे सांगतो. ठीक आहे, असं होत असेल तर चांगलंच आहे, कारण हिंदुत्ववादाचे पाईक शिपाई म्हणून जो आतापर्यंत वर्ग वागत आला राजकीय दृष्ट्या, तो या निमित्तानं का होईना जर का जरा प्रबुद्ध होत असेल तर चला वाईटच चांगलं किमान हे तरी पदरात पडलं असं म्हणता येईल. मला खरं तर संपायचं होतं, पण बहुधा सिद्धार्थला काहीतरी म्हणायचंय. सिद्धार्थ, कन्क्लुडिंग रिमार्क. दोनच मुद्दे मांडायचे. एक तर पहिली गोष्ट, मला संजय सोनवणी यांच्या बहुजन व्याख्येशी थोडीशी असहमती दर्शवायची आहे की मराठा हा बहुजन नाही, हे जे त्यांचं म्हणणं हे मला काही पटत नाही. बरं. दुसरा भाग हा की आताच माझे मित्र ओबीसी नेते जे आता सांगत होते त्या अनुषंगाने एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगू इच्छितो या ठिकाणी. खरडा प्रकरण घडल्यानंतर जेव्हा मुंबईमध्ये एक जाती अंताची परिषद घेण्यात आली, त्या ठिकाणी माननीय ओबीसी नेते उपरे काका यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की जर दलितांवरती अत्याचार ओबीसींकडून होत असेल तर आम्ही ते ठणकावून जाऊन सांगितलं पाहिजे समाजाला की हा आपला मित्र आहे आणि यांच्यामुळे ज्या वेळेला आपण झोपलेलो होतो त्या काळात आपल्यासाठी लढलेला हा समाज आहे. तर ती जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि तीच मराठा समाजातील नेत्यांनी सुद्धा ही गोष्ट करावी की आता दलित समाजावरती आपल्याकडनं अत्याचार होता कामा नये आणि ती जोडण्याचं काम व्हायला पाहिजे. आता सातत्याने होत काय आलेलं आहे तर बौद्ध समाज हा ओबीसीसाठी लढत आला, मंडल आयोगाचा लढा हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. त्यामुळे ओबीसी जातींना तशी प्रत्यक्ष काही झळ पोचली नाही आणि जाणीव जागृती झाली नाही. आता 27% आरक्षणावर जेव्हा घातला जातोय अशा पद्धतीची जेव्हा एक वातावरण निर्मिती झालेली आहे त्यावेळेला हा समाज कुठेतरी जागृत होत पाहतोय. माझी विनंती आहे जोडून ओबीसी समाजाला की आपल्या 27%च्या आरक्षणासाठी जागृत होत असतानाच कुठेतरी सामाजिक एकोप्यासाठी सुद्धा आणि जे उपरे काकांचं वाक्य होतं त्या वाक्याच्या अनुषंगाने सुद्धा आता ओबीसी नेत्यांनी काम करणं गरजेचं आहे. ठीक आहे. कार्यक्रमाच्या शेवटी एक वास्तव म्हणून, वाईट वास्तव म्हणा, चांगलं वास्तव म्हणा, तर ज्याच्या त्याच्यावर, पण वास्तव म्हणून जात हा घटक आहे आणि तो ऍक्सेप्ट करावा लागणार आहे. एक दुर्दैवाची बाब म्हणजे महाराष्ट्रात यापुढे पुरोगामी प्रतिगामीपणाच्या व्याख्याच बदलाव्या लागणार आहेत, कारण मराठा म्हणून मोर्चात सहभागी झालेले, दलित ओबीसी म्हणून सहभागी झालेले, यांना तुम्ही काय लेबल लावणार आहात, पुरोगामी का प्रतिगामी? पण किमान या निमित्तानं जात हे वास्तव मानून किमान संवादाचे पूल जर का तयार होत असतील आणि सर्वसामायिक सामाजिक सहजीवन जर का शक्य होत असेल तर त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. या चर्चेचा, आजच्या आपल्या लक्षवेधी चर्चेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सगळे जे फ्रॅक्शन्स आलेले आहेत ओबीसी, दलित, आरपीआय किंवा आंबेडकरी गटातून, हे सगळे संवादाची भाषा करतायत. अगदी बाकीचे प्रकार घडून सुद्धा संवादाची भाषा करतायत. आता पुढून सुद्धा एक ओ आला पाहिजे, एक सहकार्याचा आवाज आणि हात आला पाहिजे. तो येईल या आशेसह आपण इथे थांबणार आहोत. चर्चेच्या शेवटी लोकांना आपण विचारलं होतं त्यांना काय वाटतंय, आपण बघूयात आपला प्रश्न होता, सध्याच्या सामाजिक परिस्थितीमुळे बहुजन समाजाला असुरक्षित वाटतंय का? तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही काय पोलला मत दिलंय ते. फार फरक नाहीये, 41-59%, पण 59% लोकांना वाटतंय की नाही, असा कुठलाही आम्हाला असुरक्षित वाटत नाहीये. पण 41% लोकांना वाटतंय की अशी असुरक्षितता आहे. हे फ्रॅक्चर्ड मॅन्डेट हेच सध्याच्या बहुधा आत्ताच्या परिस्थितीमध्ये असणाऱ्या वातावरणातलं एक मत आहे. ते जाणून दोन्ही समाजांनी होकार आणि नकार देणाऱ्या दोघांनी, आयरे नाहीरे वर्गांनी एकत्र आलं पाहिजे. ते होईल या आशेसह आपण इथे थांबूयात. सगळ्या मान्यवरांचा ज्यांनी चर्चेत सहभाग घेतला आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.